हॅलो एव्हरीवन. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला तिसरा चॅप्टर स्टार्ट करायचा आहे. तर तिसऱ्या चॅप्टरचं नाव आहे एक्सटेंडिंग क्लासेस युजिंग इनहेरिटन्स. म्हणजे थोडक्यात आपल्याला पहिल्या चॅप्टरमध्ये जे आपण वेगवेगळ्या प्रॉपर्टीज बघितलेल्या त्या प्रत्येक प्रॉपर्टीज इन डिटेल प्रत्येक चॅप्टरमध्ये बघायच्या आहेत. ठीक आहे. तर इनहेरिटन्स हा आपला तिसरा चॅप्टर आहे. तर मागच्या चॅप्टर मध्ये आपल्याला वेगवेगळे टॉपिक्स आपण बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये स्टॅटिक डेटा मेंबर आहे, स्टॅटिक व्हेरिएबल्स आहेत, तसंच त्याप्रमाणे कन्स्ट्रक्टर बघितले, त्याचे टाइप्स बघितले, डिस्ट्रक्टर पण बघितले आणि ते सगळे आपण एक्झाम्पल थ्रू प्रत्येक आपण डेमो बघितलेले आहेत. ठीक आहे. तर ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला इनहेरिटन्स बघायचा आहे. तर इनहेरिटन्स म्हणजे काय, तर त्याचा मराठी अर्थ होतो अनुवंशिकता. अनुवंशिकता म्हणजे याचं एक एक्झाम्पल आपण बघू शकतो की एखाद्या मुलाला किंवा एखाद्या मुलीला त्याला जे प्रॉपर्टीज म्हणजे त्याच्या आई वडिलांच्याकडून एखादं म्हणजे अनुवंशिकतेकडून आपल्याला काहीतरी गोष्ट मिळालेली असते, की आपण एखादी गोष्ट म्हणू शकतो. एखादी जर मुलगी सुंदर असेल तर ती देणगी तिच्या आईकडून तिला मिळालेली असेल किंवा तिच्या वडिलांच्याकडून. ठीक आहे. किंवा एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी जर हुशार असेल तर ते त्याच्या अनुवंशिकतेच्या गुणावरून ते त्याला मिळालेले असते. ठीक आहे. हे झालं त्याचं मराठी अर्थ. ठीक आहे. तर आपल्याला इनहेरिटन्सची ऍक्च्युअल टेक्निकल डेफिनेशन बघायचे आहे, तर ते आपण बघू शकतोय. तर inheritance is a process in which one object can acquire all the properties and behaviors of its parent object automatically. याचा अर्थ काय, इनहेरिटन्स ही एक प्रोसेस आहे. म्हणजे काय, एखाद्या क्लासचा ऑब्जेक्ट त्या दुसऱ्या एखाद्या क्लासच्या प्रॉपर्टीज ऍक्वायर करू शकतो. म्हणजे काय, तो अनुकरण त्याचं करू शकतो. म्हणजे काय, समजा एखाद्या क्लासच्या फंक्शन्स असतील, एक किंवा दोन फंक्शन्स असतील, तर ते आपल्याला दुसऱ्या क्लासमध्ये आपण ते इनहेरिट करू शकतो थोडक्यात. ठीक आहे. म्हणजेच काय, एका ऑब्जेक्टच्या माध्यमातून आपण दुसऱ्या क्लासच्या प्रॉपर्टीज म्हणजे थोडक्यात काय, त्याचे व्हेरिएबल्स असतील किंवा त्याचे फंक्शन्स असतील ते आपण ऍक्वायर करू शकतो ऑटोमॅटिकली. म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे, तर इनहेरिटन्स. म्हणजेच काय, इनहेरिटन्स इज अ प्रोसेस इन विच ऑब्जेक्ट ऑफ वन क्लास कॅन अक्वायर द प्रॉपर्टीज ऑफ अनदर क्लास. म्हणजे एखाद्या दुसऱ्या क्लासच्या प्रॉपर्टी आपण एका क्लासमध्ये आपण घेऊ शकतो. ठीक आहे. म्हणजेच काय, तर आपण पहिल्या चॅप्टर मध्ये प्रॉपर्टी बघितलेली बघा, की कोड रियुजेबिलिटी. म्हणजेच काय, समजा एखाद्या क्लासमध्ये तोच कोड एखाद्या क्लासमध्ये एक कोड असेल, तर तो कोड आपल्याला जर दुसऱ्या क्लासमध्ये वापरायचा असेल तर तो आपण डायरेक्टली यूज करू शकतो. ठीक आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणू शकतो, इनहेरिटन्स. ठीक आहे. इनहेरिटन्स मध्ये रियूज, एक्सटेंड किंवा मॉडिफाय हे वेगवेगळ्या प्रॉपर्टीज असू शकतात. ठीक आहे. हे झालं इंट्रोडक्शन इनहेरिटन्स साठी. ठीक आहे. आता इनहेरिटन्स मध्ये बेसिकली दोन क्लासेस असतात. म्हणजे काय, कमीत कमी दोन क्लासेस लागतातच. तो पहिला जो क्लास असेल त्याला आपण काय म्हणू शकतो, बेस क्लास. ठीक आहे. बेस क्लास म्हणजे काय, तो एक मेन क्लास असणार आहे आणि त्याच्यापासून आपल्याला वेगवेगळे जर क्लासेस क्रिएट करायचे असतील तर ते आपण करू शकतो. तर त्या बेस क्लास पासून आपण वेगवेगळे क्लासेस क्रिएट करू शकतो. त्या नवीन क्रिएट केलेल्या क्लासला आपण काय म्हणू शकतो, तर डिराइव्हड क्लास. ठीक आहे. तर इथं मी डेफिनेशन दिलेली आहे, बघू शकता डिराइव्हड क्लासची. डिराइव्हड क्लास इज डिफाइन्ड ॲज अ क्लास डिराइव्हड फ्रॉम द बेस क्लास. म्हणजे काय, एखाद्या बेस क्लास पासून जर आपल्याला एखादा नवीन क्लास क्रिएट करायचा असेल तर त्या क्रिएट केलेल्या क्लासला आपण काय म्हणू शकतो, डिराइव्हड क्लास. तर त्या बेस क्लासला आपण म्हणू शकतो पॅरेंट क्लास म्हणू शकतो किंवा सुपर क्लास पण म्हणू शकतो. सुपर क्लास हे जे नाव आहे हे आपल्याला जावा प्रोग्रामिंग मध्ये आपण यूज करतो, तर त्याला पॅरेंट क्लास म्हणू शकतो. तसं डिराइव्हड क्लासला आपण चाइल्ड क्लास पण म्हणू शकतो. मग त्यासाठी एक सिंटॅक्स मी खाली दिलेला आहे, तो बघू शकतो. जर आपल्याला एखादा डिराइव्हड क्लास क्रिएट करायचा असेल बेस क्लास पासून, तर त्यासाठी सिंटॅक्स कसा आहे बघा, क्लास डिराइव्हड क्लास नेम. म्हणजे काय,
समजा एक डिराइव्ह क्लासचं नाव आपण घेतलं असेल ABC आणि तो जो आपल्याला क्लास डिराइव्ह क्लास असेल XYZ नावाच्या बेस क्लास पासून, तर कसं होईल क्लास ABC कोलन विजिबिलिटी मोड. आता हा विजिबिलिटी मोड म्हणजे थोडक्यात आपण बघितलेले आहेत की ऍक्सेस स्पेसिफायर, म्हणजे थोडक्यात त्याला आपण म्हणू शकतो विजिबिलिटी मोड. मग ते कुठले कुठले आहेत तर पब्लिक, प्रायव्हेट आणि प्रोटेक्टेड हे तिन्ही आहेत. ठीक आहे. विजिबिलिटी मोड बेस क्लास नेम म्हणजे बेस क्लासचं नाव, इथं बेस क्लासचं नाव आपण एक्झाम्पल म्हणून XYZ घेतलेलं आहे. म्हणजेच काय तर ते एक्झाम्पल कसं होऊ शकतो क्लास ABC कोलन विजिबिलिटी मोड. समजा आपण पब्लिक घेत असेल तर पब्लिक XYZ. ठीक आहे. मग त्याच्या बॉडीमध्ये आपण त्या डिराइव्ह क्लासच्या बॉडीमध्ये आपण त्याचं कोडिंग लिहू शकतो. म्हणजेच काय क्लास जो डिराइव्ह क्लास आपण क्रिएट केलेला आहे तो कुणापासून क्रिएट केला आहे तर बेस क्लास पासून. आणि बेस क्लासमध्ये समजा वेगवेगळे व्हेरिएबल्स असतील आणि ते व्हेरिएबल्स पण मला इथं डिराइव्ह क्लासमध्ये वापरायचे असतील तर पुन्हा ते आपल्याला इथं डिक्लेअर करावे लागत नाही, आपण डायरेक्टली वापरू शकतो. म्हणजेच एक्झाम्पल म्हणून आपण समजा बेस क्लासमध्ये ABC असे 3 व्हेरिएबल्स आपण डिक्लेअर केलेले आहेत, तर ते आपण डिराइव्ह क्लासमध्ये डायरेक्टली वापरू शकतो. परत इथं आपल्याला ABC म्हणून डिक्लेअर करायची काही गरज नाही, डायरेक्टली आपण ABC इथं वापरू शकतो. ठीक आहे. जर विजिबिलिटी मोड बेस क्लासचा पब्लिक असेल तर आपण त्याच्यापासून क्रिएट केलेल्या कुठल्याही डिराइव्ह क्लासमध्ये ते मेंबर्स आपण यूज करू शकतो. समजा बेस क्लासचे प्रायव्हेट मेंबर्स जर आपल्याला डिराइव्ह क्लासमध्ये घ्यायचे असतील तर ते आपल्याला काय करावे लागतील तर प्रोटेक्टेड करावे लागतील. म्हणजेच काय ह्याच्या अगोदर आपण पब्लिक आणि प्रायव्हेट हे दोनच विजिबिलिटी मोड्स म्हणजे आपण ऍक्सेस स्पेसिफायर म्हणू शकतो हे वापरलेले आहेत. पण आता इथं आपल्याला प्रोटेक्टेड पण वापरायचं आहे. म्हणजेच काय प्रोटेक्टेड आपण हे कधी वापरू शकतो जेव्हा आपण इनहेरिटन्स यूज करतो त्यावेळेला. ठीक आहे. इथून पुढे पण आपल्याला इनहेरिटन्स मध्ये एक्झाम्पल मध्ये आपल्याला भरपूर वेळा प्रोटेक्टेड ऍक्सेस स्पेसिफायर बघायचं आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट आपण एक एक्झाम्पल बघूया, सिंटॅक्स प्लस एक्झाम्पल. आता इथं मी दोन क्लासेस क्रिएट केलेले आहेत, क्लास ॲनिमल आणि क्लास डॉग. बरोबर. म्हणजेच काय इथं आपण इनहेरिटन्स क्रिएट करतोय. ॲनिमल हा झाला बेस क्लास आणि डॉग काय झाला हा डिराइव्हड क्लास. ठीक आहे. मग ॲनिमलच्या ज्या प्रॉपर्टीज, आता इथं ॲनिमलच्या प्रॉपर्टीज म्हणजे आपण इथं दोन फंक्शन्स डिक्लेअर केलेले आहेत बघा, ईट आणि स्लीप. म्हणजे थोडक्यात काय झालं, ईट आणि स्लीप हे ॲनिमलच्या प्रॉपर्टीज आहेत. त्या मला डायरेक्टली जर वापरायच्या असतील कुठं डॉग मध्ये, कारण डॉगला पण ईट आणि स्लीप हे दोन्ही फंक्शन्स असू शकतात, पण ते आपल्याला इथं डिक्लेअर केलेले आहे तिथं आपण डायरेक्टली वापरू शकतो. ठीक आहे. आणि डॉग परत आपण काय केलेलं आहे डिराइव्हड क्लास कुणापासून क्रिएट केला ॲनिमल साठी, आणि इथं आपण विजिबिलिटी मोड काय वापरलाय बघा पब्लिक. आणि इथं डॉगची प्रॉपर्टी काय आहे बार्क. म्हणजे थोडक्यात काय डॉगला आपण टोटल 3 प्रॉपर्टीज देऊ शकतो, ईट, स्लीप आणि बार्क. म्हणजे काय डॉग ही जी फॅमिली आहे ही त्याच्या बेस फॅमिली पासून, म्हणजे बेस फॅमिली म्हणजे काय ॲनिमल, म्हणजे डॉग हा कुत्रा आहे बरोबर आहे, पण त्याचं जे अनुवंशिकता आहे म्हणजे त्याची जे पॅरेंट फॅमिली आहे ती कुठली आहे तर प्राणीवर्गीय आहे. बरोबर आहे. म्हणून आपण इथं डॉग हे एक्सटेंड केले कोणापासून ॲनिमल पासून थोडक्यात. ठीक आहे. तर इथं आपण एक पिक्चर दिलेला आहे, तिथं पण आपण बघू शकतो की ॲनिमलच्या 2 प्रॉपर्टीज आहेत ईट आणि स्लीप, त्या आपण डायरेक्टली डॉग घेऊ शकतो. ठीक आहे. तर याचं एक टोटल एक्झाम्पल मी पुढे दिलेलं आहे, ते पण आपण इथं बघू शकतो. ठीक आहे. बघा इथं काय केले, क्लास ॲनिमल पब्लिकच्या अंडर मी डिक्लेअर काय केले बघा void स्लीप आणि void ईट ह्या 2 प्रॉपर्टीज, म्हणजे थोडक्यात हे 2 फंक्शन्स इथं मी काय केलेले डिफाईन केलेले आहेत. ईट साठी काय आय कॅन ईट आणि स्लीप साठी काय आय कॅन स्लीप, हे दोन्ही मी इथं डायरेक्टली डिफाईन केलेले आहेत. ठीक आहे. आता डॉग मी काय केलंय एक्सटेंड केलंय कोणापासून ॲनिमल पासून. ठीक आहे. मग इथं मी बार्क नावाची एक प्रॉपर्टीज आहे ती कशाची आहे फक्त डॉग साठी आहे, तर ती मी इथं डायरेक्टली डिफाईन केलेलं आहे आय कॅन
बार्क. ठीक आहे. मग मी बघा void main मध्ये काय केलेलं आहे बघा, जो डिराइव्हड क्लास असेल, म्हणजे इथं डिराइव्हड क्लास कुठला आहे तर डॉग आहे. तर त्या डॉगची मी काय केलेलं आहे, एक ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे आणि त्या ऑब्जेक्टने मी बेस क्लासच्या प्रॉपर्टीज आणि त्याच्या स्वतःच्या म्हणजे डिराइव्ह क्लासच्या प्रॉपर्टीज मी इथं डायरेक्टली काय केलेत, ऍक्सेस केलेत विथ डॉट ऑपरेटर. म्हणजेच काय, एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण डिराइव्हड क्लास क्रिएट करतोय कुणापासून, बेस क्लास पासून, तेव्हा एक लक्षात ठेवायचं, त्यावेळेला आपल्याला बेस क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करण्याची काही गरज नाही आहे. फक्त आपल्याला डिराइव्हड क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागतो आणि त्या डिराइव्हड क्लासच्या ऑब्जेक्टने आपण डिराइव्हड क्लासच्या प्रॉपर्टीज प्लस बेस क्लासच्या प्रॉपर्टीज, म्हणजे थोडक्यात काय, बेस क्लासचे जे फंक्शन्स असतील किंवा त्याचे व्हेरिएबल्स असतील, तसेच आपल्याला डिराइव्ह क्लासचे जे फंक्शन्स असतील किंवा व्हेरिएबल्स असतील ते आपण डायरेक्टली बाय युजिंग डॉट ऑपरेटर आपण ऍक्सेस करू शकतो. आता समजा आपण इथं ॲनिमल हा जो बेस क्लास आहे, ठीक आहे, ह्या बेस क्लासचा आपण ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि त्यानं जर आपण डॉग क्लासच्या प्रॉपर्टीज, म्हणजे थोडक्यात काय, बार्क नावाचं जर फंक्शन डॉट ऑपरेटरनं जर ऍक्सेस करायचं असेल तर आपण ते ऍक्सेस करू शकत नाही आहे. कारण का, ॲनिमल पासून आपण डॉग क्रिएट केलाय, बरोबर आहे. म्हणजे त्या ॲनिमल पासून डॉग क्लास क्रिएट केलेला आहे, पण डॉग क्लास पासून आपण ॲनिमल क्लास क्रिएट केलाय का, नाही केलेला. ठीक आहे. म्हणून डॉग क्लास पासून आपण ॲनिमलचे जेवढे फंक्शन्स आहेत ते आपण ऍक्सेस करू शकतो, पण ॲनिमलच्या ऑब्जेक्टने आपण डॉग क्लासचे फंक्शन्स ऍक्सेस करू शकत नाही. हा एक इम्पॉर्टंट डिफरन्स आहे, एवढं लक्षात ठेवा. समजा आपण एका क्लास पासून जर मल्टिपल डिराइव्ह क्लास केले, तर जेवढे डिराइव्हड क्लास केले असतील त्या प्रत्येक डिराइव्हड क्लासचा ऑब्जेक्ट आपल्याला क्रिएट करावा लागेल. ठीक आहे. हे आपल्याला पुढे बघायचं आहे, कधी जेव्हा आपण इनहेरिटन्सचे डिफरंट टाइप्स बघणार आहे त्याच वेळेला आपल्याला हे म्हणजे परत आपल्याला एकदा शिकायला मिळेल. ठीक आहे. हे झालं थोडक्यात इंट्रोडक्शन. नेक्स्ट लेक्चर पासून आपल्याला त्याचे टाइप्स असतील किंवा अजून भरपूर आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये पॉइंट्स बघायचे, ते वन बाय वन आपण बघूया. ठीक आहे.